अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग तिसरा. सगुण निर्गुण वादनिषेध. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, हरविणे मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. माऊली येथे सांगतायत, भगवंतांचे त्रिगुणात्मक सगुण रूप उपाधियुक्त आहे, तर निर्गुण हे उपाधिरहित आहे. हा सारासार विचार हरिपाठाने कळतो. सगुण असो की निर्गुण, दोन्हींमध्ये गुणाचा संबंध आहे. म्हणून एका श्रीहरीला सोडून सगुण निर्गुणाच्या वादात व्यर्थ मन गुंतवू नकोस. जो इंद्रियांना कळत नाही, ज्याला आकार नाही, पण जेथून चराचराची उत्पत्ती झाली, त्याचेच भजन कर. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझ्या मनात अखंड रामकृष्ण मंत्राचा जप असून ध्यानात त्याचेच रूप आहे. अनंत जन्मांच्या पुण्याईनेच अशी स्थिती होते. भगवंतांचे निर्गुण रूप हे सार म्हणजे घेण्याजोगे आहे, आणि त्रिगुणात्मक रूप हे असार म्हणजे त्याज्य आहे. असा काहींनी वरवर बरोबर वाटणारा अर्थ लावला आहे, परंतु माऊलींना तो अभिप्रेत असेल असे वाटत नाही. कारण या हरिपाठात नामाचे महत्त्व सांगितले आहे, आणि नाम हे गुणात्मक आहे, मग ते त्याज्य आहे असे माऊली कसे म्हणतील बरे. म्हणून त्रिगुणात्मक रूप मायागुणांच्या उपाधीने युक्त असून निर्गुण रूप हे मायागुणांच्या उपाधीने रहित आहे. वास्तविक पाहता निर्गुण हेही मायागुण रहित या निषेध उपाधीने युक्त आहेच. हा सर्व सार असार विचार हरिपाठाने म्हणजेच हरिनाम स्मरणाने समजतो. कारण नामस्मरणाने अंतःकरणातील अविद्या नाहीशी होते, आणि अविद्येच्या अभावी सगुण निर्गुण भेद नाहीसा होऊन एकरूप अविद्या विद्योपाधिरहित असे निरुपाधिक भगवत स्वरूपच अनुभवाला येते. सगुण असो की निर्गुण दोन्हींमध्ये गुणांचा संबंध आहेच. म्हणून अशा वादात मन व्यर्थ गुंतवण्याचे कारण नाही. सगुणाच्या प्रेमभक्तीत मन तल्लीन झाले तर भक्ताची जाणीवच हरपते, आणि जाणीवच नसेल तर गुणाच्या उपाधी कळतच नाही. म्हणून श्रीहरीचा आश्रय न करता निर्गुण श्रेष्ठ सगुण कनिष्ठ यासारखा वाद करण्यात काय फायदा. त्यापेक्षा माऊलींनीच एका अभंगात म्हटल्याप्रमाणे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, हा भाव ठेवला आणि सर्वत्र तो श्रीहरीच पाहिला, तर मन निर्विकल्प होऊन भगवंत प्राप्तीचा आनंद मिळू शकतो. सगुण निर्गुणाच्या व्यर्थ चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही. भगवंत अव्यक्त आहे, म्हणजे इंद्रियांना ते कळत नाही. तसेच ते निराकार आहेत, म्हणजे विशिष्ट देश, विशिष्ट काळ, विशिष्ट वस्तुत्व यांची त्यांना मर्यादा नाही. जरी त्यांनी राम, कृष्ण इत्यादी मानवासारखी किंवा मत्स्य, कुर्म इत्यादी इतर प्राण्यांसारखी रूपे धारण केलेली असली, तरी ती मानवासारखी प्रकृतींच्या गुणांनी उत्पन्न झालेली नव्हेत. स्वतःच्या इच्छेनुसार ते विविध रूपे धारण करतात. भगवान श्रीकृष्णांनी जन्मतःच आपल्या मातापित्यांना दिव्य विष्णू रूप दाखविले. त्यांच्या विनंतीनुसार त्यांनी क्षणात पुन्हा बालरूप धारण केले. बालपणी तर निरनिराळ्या राक्षसांचा वध करताना निरनिराळी रूपे धारण केली. एकदा यशोदा मातेला मुखातच त्यांनी विश्वरूपाचे दर्शन घडविले. अर्जुनाचे सारथी होते ते सामान्य मानवी रूपात, पण तिथल्या तिथे त्यांनी अर्जुनाला विश्वरूप दाखविले. मायेच्या आश्रयाने
अनंत कोटी ब्रह्मांडाची घडामोड करणाऱ्या भगवंतांना अव्यक्त निराकार राहून भक्तांची या काजासाठी सगुण साकार देहाचा आश्रय घेणे काय कठीण आहे. म्हणून त्यांची सगुण आकार तनु ही निर्गुण निराकार परब्रह्मा इतकीच श्रेष्ठ आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे. पण सगुण साकार श्रीहरींचा देह पांचभौतिक नसतो, तर तो सच्चिदानंद परमात्मा रूपच असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी ध्यानात त्या सगुण साकार रामकृष्णांचे रूप पाहतो आणि मनात रामकृष्ण हरीचा जप करतो. ध्यानात रूप आणि मनात नाम हीच खरी भक्ती. हा श्रीहरीच्या नामरूपाचा ध्यास साधकाला अनंत जन्माच्या पुण्याईनेच लाभत असतो. प्रथम प्रयत्नाने आणि अभ्यासाने घेतलेला हा ध्यास पुढे त्याचा स्वभावच बनून जातो. जसे प्रपंचाचे चिंतन करण्यासाठी आपल्याला कोणतेही कष्ट पडत नाहीत, कारण अनंत जन्म आपण तेच करीत आहोत. तशीच आत्तापासून भगवंतांच्या नामजपाची सवय लावली तर कालांतराने तोच आपला स्वभाव बनून जातो. या नामरूपाच्या चिंतनाग्नीने अंतःकरणातील वासना जळून जातात आणि अंतःकरण शुद्ध होते. अशा शुद्ध अंतःकरणात जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्यामध्ये सर्व काही पाहतो, त्याच्यासाठी मी कधीही अदृश्य होत नाही आणि तो माझ्यासाठी कधीही अदृश्य होत नाही. अर्थात त्या भक्ताचा आणि माझा संबंध कधीही तुटत नाही. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.